गुड मॉर्निंग गायज. तर मी आज तुम्हाला माझा मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. तर चला मग मी तुम्हाला सांगते कसा चालू होतो तो. तर माझा दिवस हा गरम पाण्याने सुरू होतो. त्यानंतर वॉक करते, सूर्यनमस्कार करते. सूर्यनमस्कार केल्यावर फुल एनर्जी मिळते. हेल्दी राहणं खूप इम्पॉर्टंट आहे, स्पेशली घर सांभाळताना. प्रत्येकाने हे ॲक्टिव्ह राहिलंच पाहिजे. ते असं नाही की कोणी बारीक आहे, कोणी जाड आहे, त्यालाच वर्कआउट केलं पाहिजे. प्रत्येकाने ॲक्टिव्ह राहिलंच पाहिजे. मग ते काही असो, वर्कआउट मतलब कार्डिओ असो, नाही वॉकिंग असो, सूर्यनमस्कार असो, योगा असो, काही पण असो, सगळ्यांनी वर्कआउट केलाच पाहिजे. थोड्या वेळ बसले उन्हात शांत, पक्ष्यांची किलबिल पण ऐकण्यात एक खूप वेगळीच मजा असते. आता मग त्याच्यानंतर मी बाहेर जाते. गेटच्या बाहेर एक तिथे ज्यूसची गाडी असते. ते एकदम मस्त फ्रेश असं ज्यूस काढून देतात. ती पिलं. सरळ मुलांना क्लासकडे घ्यायला आली. क्लासवरून मी घरी आली. घरी येऊन मी पपई खाल्ली, ड्रायफ्रूट्स खाल्ले आणि त्याच्यानंतर मी बॉईल केलेले चणे खाल्ले. नंतर मग काय, सरळ किचन ड्युटी, सगळ्यांसाठी नाश्ता बनवणे. पण आज नाश्ता तितकं काही जास्त नव्हतं, फ्रूट्स आणि चणाच खाल्ला. मग नंतर कणिक भिजवली, नंतर भाजीची तयारी केली. हाऊसवाईफ लाईफ म्हणजे फुल टाईम जॉब. हाऊसवाईफ असले तरी स्वतःसाठी वेळ काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. एव्हरी हाऊसवाईफ इज अ रिअल क्वीन. पीठ भिजवून झालेलं होतं आधीच. मग भाजीची तयारी, भाजी भोपळा करत होती मी. आता हा दुधी भोपळा मी चिरून घेते पटापट. माझा भोपळा पण चिरून झालेला होता. इकडे बघा, मी आता भाजी पण करायला लागलेलीच होती. भाजी पण आता तयार होत होती. सोबत मी पाणीही पित होती, कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे. त्याच्यामुळे हायड्रेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. डिहायड्रेट होऊ नका, पाणी पित राहा. इथे मी कपडेसुद्धा लावलेले होते मशीनला. मी आता पोळ्या चपात्या करायला घेते, कारण माझा मुलगा हा स्कूलला जाणार होता. त्याची व्हॅन येते, तर त्याच्यासाठी मी टिफिनला चपाती बनवत होती. मी पटापट करून घेते. आणि हा माझा फर्स्ट टाइम व्हॉइस रेकॉर्डिंगवाला व्लॉग आहे. आणि हा होता माझा सिम्पल मॉर्निंग रुटीन. तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. टेक केअर, बाय.